नमस्कार मित्रांनो. बाजारात ड्रॅगन फ्रूट, एवाकोडा, किवीसारखी महागडी फळं लोक विकत घेतात. पण आपल्याकडे असणाऱ्या या फळाबद्दल कोणी काय संशोधन केलेलं आहे काय? हे फळ अर्थातच कदंबा, ज्याचा चेंडू म्हणून श्रीकृष्णाने उपयोग केलेला होता. कालिया मर्दनाचा जो प्रसंग आहे त्यामध्ये जो चेंडू होता तो हाच चेंडू होता. आणि हे त्याचं झाड, त्या झाडाची रचना किती सुंदर असते बघा. त्याच्या ज्या फांद्या आहेत त्या बॉटनीच्या नियमाप्रमाणे तुम्हाला परफेक्ट बघायला मिळतात. आणि ह्या झाडाविषयी जेवढी जागरूकता पाहिजे तेवढी जागरूकता आता लोकांमध्ये दिसत नाही. फांद्या वाढल्या तर तोडून टाकतात आणि मुळात झाडांची संख्याच कमी आहे. आणि ही फळं धरलेली आहेत. थोड्या दिवसात ती पिकतील. पिकल्यानंतर अतिशय सुंदर असे आंबट गोड लागतात. या फळाविषयी काही प्रोसेसिंग कोणच करत नाही, परंतु ते फळ अतिशय म्हणजे नक्की त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई असणार, पण संशोधन केल्यानंतरच आपल्याला ते कळू शकतं. तर मित्रांनो, तुमच्याकडे जर ही झाडं असतील तर त्याची थोडीशी जोपासना झाली पाहिजे. याची सगळ्यांनी मिळून दक्षता घ्या आणि पुढच्या पिढीसाठी हे सगळं शाबूत ठेवा. धन्यवाद मित्रांनो. ह्या वनस्पतीचा उपयोग श्राद्ध कर्मामध्ये सुद्धा आहे. पूर्वजांच्या संदर्भातले जे विधी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा कदंबाचा उपयोग केला जातो.